तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झालेले आहे। पंतप्रधानांकडून दीक्षाभूमीवर देखील अभिवादन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान मोदींची संघ मुख्यालयाला देखील भेट देण्यात आलेली। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नागपूर दौरा दीक्षाभूमीवरून ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतोय। तर संघ कार्यालयाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली आहे। तर दीक्षाभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलेलं आहे। आज अत्यंत महत्त्वाचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा। तर या दौऱ्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती पाहायला मिळते। मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित होते। तर संघाच्या मुख्यालयातील काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर असलेला हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। संघ मुख्यालयामध्ये जात त्यांनी अभिवादन केलेलं आहे। पहिल्यांदाच संघाच्या स्मृती मंदिरामध्ये ते आलेले आहेत। 2014 नंतर पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी जे आहेत ते स्मृती मंदिरामध्ये गेले। त्या ठिकाणी त्यांनी अभिवादन केलं। त्याच्यानंतर दीक्षाभूमीवर सुद्धा ते गेलेले आहेत आणि आता पुढच्या कार्यक्रमासाठी सुद्धा ते रवाना झालेले आहेत। आजचा मोदींचा हा दौरा नागपूरचा दौरा हा 4.5 तासांचा आहे। दीक्षाभूमी इथे डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतीसमोर ते नतमस्तक झाले आणि त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संचालिका माधव नेत्रालयाच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये ते सहभागी होणार आहेत। अशा विविध कार्यक्रमांना मोदींची उपस्थिती असेल। माधव नेत्रालयाच्या या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आणि याच वेळेला सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा एकाच वेळेला एका मंचावर असतील।